इसवी सन 64 रोमन राज्याची राजधानी रोममध्ये भीषण आग लागली। आग इतकी मोठी होती की अनेक दिवस संपूर्ण शहर जळत राहिले। हजारो घरे, बाजारपेठा, इमारती आगीत भस्मसात झाल्या। अनेक लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते। सर्वत्र आक्रोश, भीती, हाहाकार माजला होता। मात्र त्याच वेळी सम्राट नीरो राजवाड्यात निवांत बसून बासरी वाजवत होते। अशी कथा लोकांमध्ये प्रचलित झाली। लोकांना वाटलं की राजा आपल्या प्रजेच्या दुःखाची अजिबात पर्वा करत नाहीये। शहर जळत असताना तो मात्र संगीताचा आनंद घेतोय। यामुळे लोकांच्या मनात नीरोबद्दल प्रचंड संताप निर्माण झाला आणि पुढे रोम जळत होते आणि नीरो बासरी वाजवत होता ही म्हण जगभर प्रसिद्ध झाली। पण तुम्ही म्हणाल हे असं का झालंय आणि हे आज मी का सांगतेय? कारण आपल्या देशात काही घटना पाहिल्यानंतर या कथेची आठवण अनेकांना येत असेल। दिल्लीमध्ये मागील अनेक दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला। या लाठीमारानंतर विद्यार्थी अधिक आक्रमक झाले। संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवरती पोलिसांकडून अमानुषपणे लाठीचार झाल्यानंतर विद्यार्थी मागे हटले नाहीत। मात्र या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही शब्द बोललेला नाहीये असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जातो। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील घेण्यात आला नाही। या विषयावर कोणतेही ठोस सार्वजनिक विधान करण्यात आलेलं नाहीये अशी टीका विरोधकांकडून होतीये। असा प्रकार यापूर्वी घडलाय। शेतकरी आंदोलन तब्बल 13 महिने चालले। या आंदोलनादरम्यान 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। मात्र आंदोलन थांबवण्यासाठी कोणताही प्रभावी मार्ग अवलंबण्यात आला नाही अशी टीका त्यावेळी करण्यात आली। अखेर निवडणुका तोंडावर आल्या की नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली। मात्र या आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांबाबत त्यांनी एकही शब्द काढला नाही अशी टीका विरोधकांनी केली। आपल्या देशातील मणिपूर हे छोटे राज्य अनेक महिने 2 समाजांमध्ये संघर्ष सुरू होता। मणिपूर जळत होते। मात्र नरेंद्र मोदी यांनी एकदाही मणिपूरला जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला नाही अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली। नेमकं असं होतंय का? याच जनतेने नरेंद्र मोदी यांना सलग 3 वेळा देशाचे पंतप्रधान होण्याची संधी दिली। या संपूर्ण पार्श्वभूमीवर रोम जळत होते तरी नीरो बासरी वाजवत होता या कथेची आठवण झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमची नम्र विनंती आहे, हे विद्यार्थी तुमचेच आहेत। तुम्ही भेट घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे हा कोणताही कमीपणा नाही। उलट तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलात आणि आवश्यक वाटल्यास धर्मेंद्र प्रधान यांच्यासारख्या निष्क्रिय असल्याची टीका होत असलेल्या मंत्र्याविषयी योग्य निर्णय घेतला तर तुम्ही लोकांच्या नजरेत हिरो ठरू शकता। आता निर्णय मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच घ्यावा लागेल। इतिहासात लोकांना आठवणारा नेता हिरो म्हणून ओळखला जाईल की रोम जळत असताना बासरी वाजवणारा नीरो म्हणून ओळखला जाईल? आता हे मोदींनीच ठरवावं।